जिल्ह्यातील कर्मवीर भाऊराव पाटील, त्यांचं तुम्ही कधी नाव ऐकलं की ज्यांनी शपथ घेतली होती माझ्या जीवनामध्ये मुठमुठ धान्य जमा करून का होईना मी छत्रपती शिवरायांच्या नावाने एक शाळा बांधेल की ज्या शाळेमध्ये गोरगरिबांचे मुलं शिक्षण घेतील. पूर्वी लोक पैसे देत नव्हते, नाव्याला जर द्यायचं म्हटलं तरी धान्यच द्यायचे नाही. मग प्रत्येक घरामध्ये जायचं, काही नको फक्त एक मुठभर धान्य द्या, प्रत्येक वनवन हिंडायचं. ही गोष्ट तिथल्या श्रीमंत सावकाराला कळाली की भाऊराव पाटील छत्रपती शिवरायांच्या नावाने शाळा बांधतायत. त्या श्रीमंत माणसाने भाऊराव पाटलांना बोलवून घेतलं, तुम्ही शाळा बांधताय म्हणे. हो, कशाने? पैसा आहे तुमच्याकडं? नाही. कपडे पण नाही व्यवस्थित घालायला तुम्हाला पैसे नाही, मग कसली शाळा बांधताय? अहो पाटील सावकार, मी कुठला बांधतोय, मी सगळ्यांच्या सहकार्याने बांधतोय. मग एक काम करा, हा चेक घ्या आणि त्या चेक वरती जेवढी अमाऊंट लागत असेल सगळी लिहून टाका. पण एक काम करा, माझी एक छोटीशी अट आहे. बोला, काय अट आहे? काही नको. त्या शाळेसाठी तुम्ही कुणाचं नाव देताय? छत्रपती शिवाजी महाराज. मग हीच माझी अट आहे की त्या शाळेसाठी हे पैसे घ्या आणि माझं नाव द्या. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणले, शरीराचे चामडे जरी विकावं लागले तरी विकेल, हा देह झिजवला तरी झिजवेल, स्वतःच्या बापाचं नाव बदलावं लागलं तरी सुद्धा बदलेल, पण शाळेला दिलेलं छत्रपती शिवरायांचं नाव कदापि बदलणार नाही, कधीच बदलणार नाही. मावळा कुणाचा आहे? जे महाराज कधीच कुणासमोर झुकले नाही. भवानी मातेचा लेक तो, भवानी मातेचा लेक तो हिंदूंचा राजा होता. अरे ऐका, झुकला नाही कुणासमोर. मुघल सैतानाचा बाप होता, मुघल सैतानाचा बाप होता. 2 पैशासाठी कधी कधी झुकावं लागतं माणसाला, झुकू नये महाराज. त्या मावळ्यांनी म्हणावं, हम है शुगा के मराठे, हम है शुगा के मराठे, जोड़ना चाहते इंसान, अगर किसी ने तोड़ा हिंदुस्तान तो जला देंगे पाकिस्तान, जला देंगे पाकिस्तान. ज्यांनी वारंवार डवचण्याचा प्रयत्न केला, नायनाट करून टाकू त्यांचा, असे एक शूरवीर आमच्या भारतामध्ये आहे. म्हणून कार्य करण्यासाठी, माझा मुद्दा लक्षात आलाय, कार्य करण्यासाठी काहींचा जन्म आहे, मरावे परी. तसं संतांचं एक कार्य आहे. संत जन्माला येतात जगाच्या कल्याणा, झाडू संतांचे मार्ग आडर, आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये मी राम आणेल. प्रत्येक युवक त्या ठिकाणी परमार्थिक ठरला पाहिजे. प्रत्येक तरुणाच्या हातून या देशाची धर्माची सेवा घडली पाहिजे, तेव्हा त्याच्या जीवनाला सार आहे, नाही तर सार नाही. पशु सुद्धा जगतात की हो, पशु सुद्धा गावामध्ये जगतात की नाही? सांगता मी काहीच काम करायचं नाही, त्यामध्ये आपल्यामध्ये काही फरक आहे. समाजसेवा ही घडली पाहिजे. तसं संत एकनाथ महाराज म्हणतात, तुम्हाला देवाने तोंड दिलंय ना, प्रत्येकाला बोलता येतंय ना, मग या तोंडाने अभंगाचं दुसरं चरण. Wow,